मुख दर्शन घ्यावे आता तू सकळ जगांचा या माऊली तुझ्या चरणी माऊली माऊली रूप तुझे विठ्ठल विठ्ठल जयारी विठ्ठल 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 जयवंत आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त। आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना मस्त आणि आनंदी जावो। तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या चांगल्या इच्छा पूर्ण माऊलींच्या चरणी प्रार्थना। आजच्या व्लॉगची सुरुवात माऊलींच्या दर्शनाने करूया। तर चला पहिले माऊलींचं दर्शन घेऊया, त्यानंतर मी जाणार आहे मंदिरात। तर चला आजच्या व्लॉगला सुरुवात करूया। जाऊन येतोय तर आणि मंदिरातून मस्त दर्शन घेऊन येते माऊलींचं आणि नंतर मग भेटू मग आल्यानंतर। मंदिरात जाऊन येतोय आम्ही, बोलू तर आधीच जाऊन आले आईंच्या सोबत। आता ते आहेत आणि त्रिशा बेदाग बड़ी बड़ी इंडस्ट्री में आता मंदिरात जाऊन येतो। बड़ी बड़ी बातें होती रहती हैं। वैकुंठ
मंदिरातून तर जाऊन आली आहे मी, मंदिरात आता खिचडी वगैरे खाऊन आली आहे. पण तरीसुद्धा आता आज आषाढी एकादशी आहे, तर आषाढी निमित्त खिचडी किंवा वरीचं तांदळाचा भात सगळेच करतात. तर आज एक नवीन रेसिपी तुम्हाला दाखवते मी. तर चला आता सुरुवात करूया. आणि एक सांगायचं राहिलं, आषाढी निमित्त मी ग्रीन साडी नेसली आहे आणि नथ वगैरे घातली आहे. तर आजचा लुक हा असा माझा आहे. तर आजचा माझा लुक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता रेसिपी होऊया. तर आज मी काय बनवणार आहे ते दिसेलच पुढे तुम्हाला. तर चला नवीन काहीतरी दाखवते. तर चला सुरुवात करूया. तर आता मी बनवणार आहे उपवासाचे मेदू वडे. तर सारखं खिचडी किंवा वरीचा, आणि एकादशी असेल तर वरीचा भात किंवा आणि शेंगदाण्याची आमटी वगैरे तर खातातच. तर सारखं तेच खाऊन कंटाळा येतो की नाही. तर आज मी आता नवीन रेसिपी दाखवते. तर आता मी त्यासाठी 1 कप वरीचा तांदूळ घेतला आहे आणि हे पाव कप आणि पाव कप साबुदाणा तांदूळ घेतलेत. तर आता हे दोन्ही मी मिक्सरला आधी लावून घेते, त्याच्यानंतर दाखवते. हे कच्चंच आधी मिक्सरला लावून घेते आणि मग ते तो पीठ होईल ना, तो मी भाजून घेणार आहे. तर आता हे मिक्सरमधून काढून घेतलंय मी. आता याचा मस्तपैकी पीठ करून घेतलाय, बघू शकता. एकदम पीठ झालंय, नॉर्मल तसं दाणा लागतो रव्यासारखं पण एकदम बारीक रवा असतो ना तसं झालं. बघा आता पीठ तर आपलं दळून घेतलंय मी, असं रव्यासारखं बारीक दळून घेतलंय. आता याला मी भाजून घेते. तर बघा याच्यात टाकलं आहे तर तूप, 1 चमचा तूप टाकलंय आणि तुम्ही तेलही टाकू शकता. तर त्याच्यामध्ये टाकते मी जिरं आणि 1 मिरची टाकते. आणि हे जे पीठ आहे ना, ते पीठ मी याच्यात आता टाकते. आणि आता हे बारीक गॅसवरच आहे ना भाजून घेते व्यवस्थित. हे बारीक गॅसवर मी भाजून घेते व्यवस्थित. तर आता 1 ते 2 मिनिटं मी हे भाजून घेतलंय व्यवस्थित. असा खमंग असा स्मेल येतो मस्त. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर ज्या वाटीने मोजून आपण वरी घेतली होती, त्याच वाटीने आता 1 वाटी मी वरी घेतली होती, तर 3 वाट्या पाणी घालायचं. तर आधी 2.5 वाटी टाकते आणि नंतर मग राहिलेला अर्धी वाटी पण टाकून देते. पाणी साधंच घेतलंय मी. त्याच्यातल्या गुठल्या वगैरे मोडून घेते थोडं 1 मिनिटभर. आता या स्टेजला 2 मीडियम आकाराची बटाटी घेतलीत मी आणि ती किसून घेतली. मी आता पाण्यात टाकून ठेवलेली आहे किसायला. बघा हा पॅन पासून आहे ना वेगळा होत चालला पीठ. पॅनला अजिबात चिकटत नाही. अजून 1 मिनिटभर शिजवते याला आणि मग खाली उतरून थंड करते. तर बघा मस्त असा गोळा होतोय. आता याचा अर्थ पीठ पूर्णपणे शिजलंय व्यवस्थित असं. आता हे मी उतरून घेते आणि फॅन खाली ठेवते थोडा वेळ, म्हणजे थंड होईल. तर आता हे थंड व्हायला ठेवलंय मी. आता हे थंड व्हायला ठेवलंय. तोपर्यंत जास्त नाही थंड करायचं आहे, थोडासा 1-2 मिनिटं थंड करते. तोपर्यंत मग मी चटणी करून घेते. चटणीसाठी मी खोबरा घेतलाय आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे घेतले. तुम्हाला जेवढी पण चटणी पाहिजे तेवढी तुम्ही करू शकता. आणि त्याच्यामध्ये टाकली मी 1 मिरची आणि मग थोडंसं मीठ टाकते. आणि आधी हे सुकंच मी मिक्सरला लावून घेते आणि त्याच्यानंतर मग पाणी टाकते. तर आता चटणी सुद्धा बनवून झाली आहे माझी. आता हिला मस्तपैकी फोडणी देते मी तेल आणि जिऱ्याची.
त्याच्यात आता तेल घालते मी. आता तेल तर गरम झालंय. आता याच्यामध्ये मी टाकते जिरं, आणि आता हे टाकते मस्त चटणी वर. आपली मस्त अशी चटणी सुद्धा रेडी. नॉर्मली थंड झालंय. आता आहे ना ज्या थोडंसं मी तेलाचा हात लावते आणि मळून घेते. आता पिठ्ठ मळून झालंय माझं. आता आहे ना हाताला थोडंसं तेल घेते मी आणि असा एक गोळा घेते. त्याला असं गोल करते आधी. आणि असं चपटा करून त्याला मध्ये असं होल पाडते. दोन्ही साईडून होल पाडून घेते. आणि मेदू वडा जसा असतो आपला तसा शेप दिलाय. फक्त बाजूच्या कडाने आहेत ना त्या व्यवस्थित प्लेन करून घ्या, नाही तर मग तेलात सुटायची भीती वाटते. तर अशाच प्रकारे मी बाकीचे पण सगळे करून घेते आणि नंतर मग काय करणार. बघा हे बनवून तर झालेत माझे. मस्त अशा मेदूवड्यासारखेच दिसत आहेत. तर आता हे मी तळून घेते. तर तळताना अजिबात स्लो गॅसवर तळायचे नाही आहेत. फास्ट आता हे शिजले, हा पिठ्ठ आपला शिजलेला आहे, वरही आपली शिजलेली आहे, त्याच्यामुळं फास्ट गॅसवरच तळायचे आहेत. एकदम म्हणजे मिडियम गॅसवरच, एकदम फास्ट पण नाही पण स्लो गॅसवर तळायचे नाहीत, फास्ट गॅसवरच तळून घेते. तर बघा तेल तर तापलंय. आता याच्यामध्ये मी सोडून घेते. आता याला बिलकुल हात लावायचा नाही लगेच, नाहीतर मग ते चमच्याला चिकटणार. 1 मिनिट असं शिजून द्यायचं आहे. आता थोडेसे याला फ्राय होऊन देते मी. तर आता थोड्या बुडबुड्या कमी झाल्यात. आता याला उलटे करून घेऊ आपण. दोन्हीकडून व्यवस्थित असे शिजवून घेते मी. फक्त टाकल्या चमचा लावू नका, नाही तर मग ते चमच्याला चिकटून जातात. थोडा वेळ त्याच्यातच शिजून द्या, मग ते वेगळे बरोबर वेगळे सेपरेट होतात. तर आता हे झालेले आहेत, तुम्ही बघू शकताय. मस्त असे बदामी कलरवर झालेले आहेत. आणि आता हे काढून घेते मी आणि लगेच दुसरी बॅच सुद्धा टाकून घेते. मस्तपैकी उपवासाचे मेदूवडे रेडी झालेले आहेत. छान असं स्मेल पण येतं आणि दिसायला सुद्धा भारी दिसते. तर आता मी नाश्ता करायला बसले. आता तळून झाले सगळे माझे. तर आता तळता तर सगळे संपलेले आहेत. फक्त आता मीच राहिली आहे नाश्ता करायची. तर आता मी फराळ करून घेते. तर त्याच्या आधी तुम्हाला दाखवते ते कसे झाले ते. आवाजावरूनच समजत असेल तुम्हाला एवढे कुरकुरीत झालेले आहेत. आणि तुम्हाला आता हे मी तोडूनही दाखवते. मस्त वरून कुरकुरीत आणि आतून मस्त पोकळ झालेले आहेत. दिसत आहेत का? मस्त मस्त कुरकुरीत झालेत
आणि चटणीसुद्धा छान लागते. तर आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आषाढी एकादशीच्या पुनश्च एकदा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.